नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात नवीन रांगोळ्यांसोबत पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच एकदम सोप्या पद्धतीने मी आजच्याही रांगोळ्या काढून दाखवलेल्या आहेत आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये कमी कलरमध्ये, कमी वेळेत, कमी जागेत काढता येतील अशाच त्या रांगोळ्या आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जी पण रांगोळी तुम्हाला आवडेल आजच्या भागातली नक्की ट्राय करून बघा. जर सर्वच आवडल्या तर सर्वच एक एक दिवशी काढून घ्या. 5 दिवसांच्या 5 रांगोळ्या आहेत आजच्या भागामध्ये. तर नक्की ट्राय करा आणि शेवटी व्हिडिओ संपल्यानंतर कमेंट करायला विसरू नका रांगोळ्या कशा वाटल्या ते. तुम्ही कमेंट करायचं विसरून जाता बरं का मैत्रिणींनो. काहीच वेळ लागत नाही कमेंट करायला. नक्की कमेंट करून कशा वाटताय रांगोळ्या नक्की सांगा आणि तुम्ही रांगोळ्या ट्राय करताय का नाही ते पण मला सांगा. आपले काही काही असे सबस्क्रायबर आहेत जे की रोज रांगोळी बघतात, ट्राय पण करतात आणि मला कमेंटद्वारे कळवताही. त्यांचं सर्वांचं मनापासून आभार आहे. ते वेळात वेळ देऊन व्हिडिओ बघतात, रांगोळी काढतात आणि कमेंटही करतात. तर नक्कीच तुम्हीही कमेंटद्वारे तुमची प्रतिक्रिया मला कळवत जा. पहिली रांगोळी बघू शकता, एकदम सोपी आणि सुंदर रांगोळी आहे. नेहमीप्रमाणेच कुणालाही जमेल अशी. आतमध्ये जो चौकोन काढला होता त्याचा कलर तुम्ही बघत असाल, ऑफ व्हाईट असा स्किनी कलर आहे. तो मी असा सेपरेट बनवलेला नाही आहे. सर्व रांगोळ्या मिक्स झाल्या होत्या आणि त्याचा तो कलर तयार झाला. मग म्हटलं बघू आपण याच्याने रांगोळी कशी दिसते. तर छान दिसते रांगोळी. असंच तुम्ही पण काहीतरी नवनवीन ट्राय करायचं मैत्रिणींनो. नवीन कलर बनवायचे, नवीन डिझाईन्स तयार करायच्या. नक्की जमेल तुम्हाला. आपण जोपर्यंत प्रयत्न करत नाही ना, तोपर्यंत आपल्याला अजिबात जमणार नाही. तुम्ही फक्त हातावर हात ठेवून बसून राहिले तर काहीच जमणार नाही. तर तुम्ही नक्कीच रांगोळी पण ट्राय करत जा रोज. दारासमोर रांगोळी काढत जा रोज. तुम्हाला आपोआप रांगोळी जमायला लागेल. तुमच्या हाताला, बोटांना वळण लागेल रांगोळीचं आणि नक्कीच तुम्हाला रांगोळी जमणार आहे. बघू शकता आपली पुढची रांगोळी. ही रांगोळी तुम्हालाही येत असणार आहे. पण म्हटलं चला ट्राय करू थोडी वेगळ्या पद्धतीने. तर आपण असे मोठे मोठे टिपके काढून घेतले आणि त्याला चकलीसारखा आकार देऊन घेतला. आतमध्ये पिवळा कलर भरून घेतला आहे आणि केशरी कलरने आपण असं स्वस्तिक काढून घेतलं आहे आणि 3-3 टिपक्यांचं असं कॉम्बिनेशन काढतो आहे. तुम्हाला जर रांगोळी काढायला आवडत असेल मैत्रिणींनो आणि आवडतच असणार आहे, कारण तुम्ही व्हिडिओ बघताय म्हणजे तुम्हाला रांगोळीची आवड आहे म्हणूनच व्हिडिओ बघताय. तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशा सोप्या आणि एकदम सुंदर पद्धतीने रांगोळ्या काढून दाखवलेल्या आहेत आणि तुम्हाला जमतील अशाच रांगोळ्या आहे. जास्त अवघड पण नाही, जास्त बारीक-सारीक डिझाईन्स नाही आहे आणि सर्व प्रकारच्या रांगोळ्या आपण म्हणजे मी काढून दाखवत असते, जेणेकरून आता काही मैत्रिणींना लाईन वगैरे काढून रांगोळी काढता येत नाही. आता जी रांगोळी काढते बोटांच्या साहाय्याने, फिंगर रांगोळी तशा काढता येतात. त्या पण अवेलेबल आहेत आपल्या चॅनलवरती. किंवा आपल्या पारंपरिक म्हणजे टिपक्यांच्या रांगोळ्या आहेत. फक्त लाईन आणि टिपके वापरून, टिंब वापरून रांगोळ्या काढून दाखवलेल्या आहेत. कमी कलरवाल्या पण आहेत, बॉर्डर रांगोळ्या पण आहेत. तुम्ही एकदा अवश्य चॅनलला भेट द्या, तुम्हाला आपोआप समजेल आणि नक्कीच रांगोळ्या काढून पण बघा. त्याचबरोबर बघू शकता किती सुंदर दिसते बघा ती 2 नंबरची रांगोळी. पुढची रांगोळी आपली आणि छोट्या पण रांगोळ्या आहेत. जास्त तुम्हाला कष्ट घ्यायची गरज नाही आहे. जास्त मोठी रांगोळ्या पण नाही आहे. फक्त रांगोळी काढा एवढंच माझं म्हणणं आहे दारासमोर, बाकी काहीच नाही. कारण की रांगोळी काढण्याचे फायदे तुम्हालाही माहीतच असणार आहे. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला तुमच्या मैत्रिणींना, म्हणजे त्यांनाही नवीन डिझाईन्स बघायला मिळतील. म्हणजे त्या पण दारासमोर रोज नवीन डिझाईन्स काढतील. देवासमोर, दारासमोर किंवा तुळशीसमोर काढत असाल तुम्ही तर सर्व प्रकारच्या रांगोळ्या अवेलेबल आहेत. आणि जर तुम्हाला नोटिफिकेशन नसेल येत, म्हणजे तुम्ही सबस्क्राईब केलं आहे चॅनलला, पण तुम्हाला व्हिडिओ टाकल्यानंतर समजत नाही, व्हिडिओ तुम्हाला येत नाही नोटिफिकेशन, तर तुम्ही त्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नावाचा ऑप्शन असतो त्यावर क्लिक करा मैत्रिणींनो. म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. फक्त सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला व्हिडिओचं नोटिफिकेशन नाही येत, त्याला बेल आयकॉन प्रेस करायला लागतो आणि ऑल नावाचा ऑप्शन सिलेक्ट करायला लागतो. मग तुम्हाला मी ज्या पोस्ट वगैरे टाकते रांगोळ्यांच्या, डेली रांगोळ्यांच्या, ते पण म्हणजे मी दारासमोर जी रांगोळी काढते ना सकाळी, त्याची पण पोस्ट रोज टाकत असते.
म्हणजे मला जसा टाईम मिळतो त्याप्रमाणे टाकत असते मी. मला एका ताईंची रिक्वेस्ट होती Instagramला, की तुम्ही रोज रांगोळी टाकत जा. मी ती तुमची रांगोळी बघूनच रांगोळी काढत असते. मग मी आता रोज टाकायला लागलेली आहे. तर तुम्हीही नक्कीच बघत जा रोजची रांगोळी. आणि हे आपले डेलीचे व्हिडिओ तर 1 वाजता अपलोड होतात. तुम्हाला माहितीच असणार आहे. तुम्ही जर नवीन असाल त्यांना सांगते मी. रोज दुपारी 1 वाजता व्हिडिओ अपलोड होत असतो. तुम्हाला रोज दुपारी 1 वाजता व्हिडिओ बघायला मिळेल. तर अजिबात मिस नका करत जाऊ. तुम्हाला जेव्हाही टाईम मिळेल नक्कीच व्हिडिओ बघत जा आणि रांगोळी ट्राय करत जा. अजून एक कमेंट बॉक्समध्ये हाईप नावाचा ऑप्शन येत असणार आहे तुम्हाला. त्यावर क्लिक केल्यानंतर काय होईल मैत्रिणींनो, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर होतील. मग त्यांनाही नवीन नवीन डिझाईन्स बघायला मिळतील. पुढची रांगोळी ही आपली टिपक्यांची रांगोळी आहे. त्यात आपण एक चांदणी काढली आणि अशी बाजूने डिझाईन काढून घेतो आहे. तुम्हाला कलर भरायला आवडत असेल तर तुम्ही कलरही भरू शकता. जर तुमच्याकडे तेवढा टाईम असेल सकाळी तर कलरही भरू शकतात तुम्ही रांगोळीमध्ये. फक्त तुम्ही व्हाईट रांगोळी नका काढत जाऊ फक्त. त्यामध्ये हळदी-कुंकू वगैरे. जर तुमची रांगोळी एकदम पायंदळी नसेल तर तुम्ही हळदी-कुंकू टाकू शकतात. नाहीतर मग थोडे असे लाल आणि पिवळा कलर टाकू शकतात. पण फक्त व्हाईट रांगोळी काढू नये. त्यात थोडे कलर टाकावेत. आणि आपल्या चॅनलवर मोस्टली डेलीच्याच रांगोळ्या तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे सकाळच्या ज्या आपण काढतो दारासमोर त्या रांगोळ्या. ही रांगोळी आजच्या भागातली शेवटची रांगोळी आहे. असे 5 टिपके आपण अरेंज करून घेतले, असे म्हणजे टाकून घेतले, काढून घेतले. आपण सेम शेप म्हणजे तेच आकार वापरूनही वेगवेगळ्या डिझाईन्स तयार करू शकतो. हे मी तुम्हाला दाखवते. नाहीतर तुम्ही म्हणाल तेच रांगोळ्या आहे. तसं नाही आहे ते. रांगोळ्यांची डिझाईन वेगवेगळी आहे. पण तुम्ही शेप तेच वापरले. आपण अजूनही माझ्याकडे आयडिया आहेत. मी त्या पण तुमच्यासमोर लवकरच आणणार आहेत. तर तुम्हाला नक्कीच मला कमेंटद्वारे कळवत जा. पण तुमच्या काही सजेशन्स असतील, तुम्हाला अजून काही वेगवेगळ्या डिझाईन्स हव्या असतील तर मला नक्की सांगा. मी नक्कीच ट्राय करण्याचा प्रयत्न करेल त्या डिझाईन्स. आणि ज्या मैत्रिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आल्या आहात, त्यांचं मनापासून धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून व्हिडिओ बघता आणि रांगोळ्या ट्राय करता. तर यापुढचेही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. पुढच्या भागातही आपण अशा सोप्या आणि सुंदर पटकन होणाऱ्या रांगोळ्या बघणार आहोत. भेटूया अशा सोप्या आणि सुंदर रांगोळीसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज छोटीशी का होईना रांगोळी काढा. आणि आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.